ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी आता बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात। मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय। माजी आमदार सदा सरवणकरांच्या या वक्तव्यामुळे आता वादाची शक्यता। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतांचा सरवणकरांना सवाल। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल, तर हाकेंना पैशांची ऑफर। हाकेंनी ड्रायव्हरचा UPI देताच तरुणांना हाकेंची लाच काढली, तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र, हाकेंनी स्वतःहून पैसे मागितलेले नाहीत। विजय वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंत खर्च होतो। काही ठिकाणी जेवणावळीसाठी सुद्धा 100 बोकड कापावे लागतात। आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। संजय गायकवाड यांच्या पोटात होतं ते ओठात आलं, वडेट्टीवारांची टीका। तर निवडणुकीसाठी बोकड देता की देवाला देता हे स्पष्ट करावं, महेश सावंतांचा सवाल। मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही आणि हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार। एखादा माणूस जातीमुळे नाही तर कर्तृत्वानं मोठा होतो, नितीन गडकरींचं वक्तव्य। कुणबी समाजाचा 9 ऑक्टोबरला एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या GR विरोधात कुणबी समाज आक्रमक। मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचाही पाठिंबा। निवडणुकीत मी जे उमेदवार देईल त्यांना निवडून आणा। पिंपरी चिंचवड संदर्भात कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेन, अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे नमो युवा रनचं आयोजन, तर 7,000हून अधिक मुंबईकर यामध्ये सहभागी। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये नशामुक्त भारत, नशामुक्त मुंबईचा नारा, फडणवीसांची प्रतिक्रिया। आमच्या SC समाजाला खवळवू नका, नाहीतर परत भीमा कोरेगावचा इतिहास घडेल, सचिन खरात यांचा हाकेंना इशारा। नाभिक आणि धोबी समाजाला SC मधून आरक्षण द्या, हाकेंची होती मागणी। विद्यापीठांमध्ये सर म्हणणं बंद करा, सर म्हणण्याऐवजी आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी, स्वामी जितेंद्रनाथ महाराजांची मागणी। कबूतरखान्यांसाठी मुंबईमध्ये 3 नव्या जागांचा विचार। मुंबईत नवे कबूतरखाने सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेची धडपड। जागा उपलब्ध असल्याचा काही बॉर्डांकडून अहवाल सादर। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका, तर वर्ल्ड एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच 15 दिवसांसाठी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचं प्रदर्शन। उदय सामंतांच्या हस्ते इंडिया महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन। नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमध्ये हताश होऊ नका, लवकरच नुकसान भरपाई मिळणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानिक झेप। सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच। सोन्याच्या दरात 750, तर चांदीच्या दरामध्ये 1700 रुपयांची वाढ। सोनं 1,11,450 रुपयांवर, तर चांदी 1,31,500 रुपयांवर। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल असा ब्लॉक असणार। साताऱ्यातील कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, धरणातनं 11,700 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मुसळधार पाऊस। शिरापूर या परिसरातील कांदा, सोयाबीन, तूर, बाजरी आणि उडीद पिकांचं प्रचंड नुकसान। शेतामध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी। सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस। शिरसी, शिरवळ या भागामध्ये वाहतूक ठप्प। गुलबर्गा राज्य महामार्गावरील पूलही पाण्याखाली। आशिया चषकात आता सुपर 4चे सामने। दुबईमध्ये आज पुन्हा भारत आणि पाकिस्तानात हाय व्होल्टेज सामना रंगणार। पाकच्या संघासाठी मोटिवेशनल स्पीकरसह मानसशास्त्रज्ञांचंही पाचारण। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।